तर नांदेडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना युतीची चर्चा आहे। अशोक चव्हाण यांना एकाकी पाडण्याची खेळी आहे। चिखलीकर हेमंत पाटील यांनी नांदेडमध्ये त्यांची एकी झालेली आहे, तर अशोक चव्हाण यांना खिंडीत गाठण्याची ही रणनीती असल्याचं बोललं जात आहे। नांदेडच्या राजकारणामध्ये किंगमेकर असलेल्या अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये आल्यानंतर कोंडी करण्याची खेळी चव्हाणांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केल्याचं दिसतंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलीकर आणि पाटलांची काल भेट झाली, त्यामुळे चव्हाणांना दूर ठेवण्यासाठी भाजपला सोडून शिवसेना आणि भाजपाची युती होण्याचे स्पष्ट संकेत आहेत। त्यांना काल फोन केला तर ते म्हणाले, दादा मी तुमच्याकडे भेटीसाठी येतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा दिल्या। आल्याच्या नंतर आपण सर्वजण मिळून एकत्रित लढू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्यांची तशी मानसिकता आहे। 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे। तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे। या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाही किमान 50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे। भाजपा जर आपल्या बरोबर लढत नसेल तर शिवसेना राष्ट्रवादी अशी युती आपण शहरामध्ये करूया आणि निश्चित त्या संदर्भात सकारात्मक विचार आम्ही करत आहोत।